हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। मया तत्मिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना मस्तानि सर्वभूतानि न च हम तेषु वस्थितः, अशी विरोधाभास दाखवणारी दोन विधानं भगवंताच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यावरून आपल्याला जे कल्पनावाद, आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि अजातवाद या सगळ्या वादांचा विचार यातून करायचा आहे। आणि त्यानुसार माऊली स्पष्टीकरण देतात की जसं पाण्यावर फेस येतो, बुडबुडे येतात, तरंग येतात, पण तरंगामध्ये पाणी नसतं, बुडबुड्यामध्ये पाणी नसतं, फेसामध्ये पाणी नसतं, पाणी पाण्याच्या ठिकाणी असतं। त्यामुळे पाण्याला या बुडबुड्याचे कुठलेही गुणधर्म लागू पडत नाहीत। महदादी देहांते ये अशेषी भूते पै माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेन, माझ्यापर्यंत आहेत असं दिसते ना तुला, पण ते कशा बाबतीत? फक्त जसा पाण्यावर फेस असतो तसे ते माझ्यावर दिसतात। फेसात पाणी असतं का? किंवा पाण्यानं त्या फेसातल्या पाण्यानं तहान भागते का? असा एक विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केलेला होता। दिसतात मात्र वर्णन म्हणून सांगितलेलं आहे। खरं आहे, परमात्मा आणि हे जग याच्यामध्ये वेगळेपणा करता येत नाही, पण चिंतनानं विचार केला तर जग सत्याच्या कसोटीला उरतच नाही, ती बाधितच होतं। आणि त्यामुळं बाधित झाल्यानंतर उरलेलं जे व्यतिरेकानं उरलेलं जे आहे ते व्यतिरेकानं उरलेलं भगवंताचं जे स्वरूप आहे तेच आपल्या लक्षात येतं। म्हणून म्हणतात काय, व्यतिरेक झाला पाहिजे फेसाचा, म्हणजे पाणीच उरतं। आणि पाणी उरलं ना, तो खरा सत्य असलेलं अंतिम सत्य ज्याला आपण म्हणतो ते अंतिम सत्य आहे। त्यामुळे महदादी प्रकृतीपासून असलेली सगळी महदादी भूतं जे आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, अहंकार, ही सगळी जे आहेत पंच महाभूत, पंच पात्रीन गुण, हे सगळ्यांना एकत्र करून ही 24 तत्व तयार झालेले आहेत। पण या 24 तत्वाच्या पलीकडे सगळी जी भूतं आहेत माझ्या ठाई बिंबते, माझ्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेले आहे। हे सगळं जे जग दिसतं हे माझं प्रतिबिंब आहे। म्हणून माऊली भगवंत नाकारत नाहीत की माझं ते प्रतिबिंब आहे। मात्र हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे। प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाच्या साह्यानेच बिंबापर्यंत जावं यासाठी प्रतिबिंबाची ओळख करून भगवंत आपल्याला देतात। आपल्याला चंद्राकडे जायचं आहे, चंद्र खरा पाहायचा आहे, तर आपण एका तलावाच्या काठाला आलो, पौर्णिमेची रात्र आहे आणि त्या तलावामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे। ते चंद्राचं प्रतिबिंब बघता बघता ते खरं वाटायला लागतं। पाणी बाजूला सारून आत जातोय की काय आणि चंद्रापर्यंत पोहोचतोय की काय असं वाटतं, पण पाणी कितीही हलवलं तरी चंद्र डळमळल्यासारखा होतो, पण त्या चंद्रापर्यंत पोहोचताच येत नाही। संत सांगतात ज्यावेळी तुला प्रतिबिंबाचा म्हणजे चंद्राच्या प्रतिबिंबाचं स्वरूप लक्षात आलं, तसंच त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने गेलास तर तू बिंबापर्यंत पोहोचशील। म्हणजे त्यानं पाण्यात बघायचं जे आपली दृष्टी आहे ती वळवली पाहिजे आणि बिंब जिकडं आहे, आकाशात जो चंद्र दिसतो तिकडे लावले पाहिजे, म्हणजे खरा चंद्राचा अनुभव त्याला येईल।
खऱ्या प्रकाशाचा अनुभव येईल. कारण पाण्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाला प्रकाशही नसतो आणि शीतलताही नसते. त्याच्यामध्ये स्थैर्यतेही नसतं. स्थैर्य म्हणजे ती वाऱ्यानं पाणी जसं हालेल तसं चंद्र हालतो, त्याला प्रकाशच नसतो, त्याची शीतलता नसते, अनुभवता येत नाही. जर खरा चंद्र पाहायचा असेल तर त्या प्रतिबिंबाच्या उलट दिशेने आपण प्रवासाला बाहेर पडलं पाहिजे. ही गोष्ट भगवंतांना माऊलींना सांगायची आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जसा पाण्यामध्ये फेस तशी माझ्या ठिकाणी ही भूत प्रतिबिंबत झालेली आहे. जैसी जळी फेन. काल आपण विचार पाहिलेला होता की परी महदादी देहांते ये अशेष ही भूते पै माझ्या ठाई बिंबते जैसी जळी फेन. आता 68 नंबर आणि 69 नंबरमध्ये माऊली या वरच्या सगळ्या दृष्टांताचा सिद्धांत सांगून मूळ पदावर आपल्याला घेऊन येतात. काय आणखीन एक दृष्टांत दिला बघा. परितया फेना अंत पाहता. त्या फेसामध्ये जर बघायला गेलो, जेवी जळ न दिशे पंडुसुता, त्याच्यामध्ये पाणी बघायला मिळत नाही. ना तरी स्वप्नीची अनेकता चेईली जाण होईजे. का स्वप्नातील वस्तूचा अनेकपणा, चेईलिया म्हणजे जागे झाल्यानंतर जसा राहत नाही ना तसं. चेईलिजा नुईजे. नोईजे म्हणजे राहत नाही. स्वप्नीची अनेकता, स्वप्नामध्ये विविध प्रकारच्या प्रतिमा दिसत असतात आपल्याला, विविध प्रकारची माणसं दिसत असतात, प्रसंग दिसत असतात, नंतर ठिकाणं दिसत असतात, समारंभ दिसत असतात स्वप्नामध्ये. पण जागे झाल्यानंतर जो समारंभ आणि ती माणसं गेली कुठं, राहतात काय? राहत नाहीत. तसं या फेसामध्ये तुला पाण्याचा एक कण सुद्धा दिसणार नाही. परंतु फेसावरून अंदाज कर की पाणी आहे म्हणून बुडबुडे आणि फेस आणि तरंग आहे. पाणी नसतं तर फेस कशानं होईल? पाणी नसतील तर तरंग कशानं होईल? होणारच नाही. पण एक गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे की मला फेस दिसतो, चुकून मी फेसालाच पाणी म्हणायला लागलो, तो भाग वेगळा, तरी पण फेस दिसतो, त्या अर्थी आपण समजून घेतलं पाहिजे की पाणी आहे म्हणून. म्हणून माऊली म्हणतात, परितया फेनांत पाहता. त्या फेसात राहिलेले असता पाणी दिसत नाही, त्या फेसात बघितलं असता पाणी दिसत नाही, किंवा स्वप्नातील वस्तूंचा अनेकपणा जागे झाल्यानंतर राहत नाही. जसा राहत नाही तैशी भूते ए माझ्या ठाई. त्याला जोडून आता ओवी बघितली पाहिजे आपण. तसं ही सगळी महाभूत जी आहेत, जीव जे आहेत, भूते माझ्या ठाई बिंबती, माझ्या ठिकाणी बिंबरूपानं आहे, प्रतिबिंबानं आहेत. बिंबती तया माझी मी नाही. बिंबती तया माझे मी नाही. या उपपत्ती तुझ पायी सांगितली या मागा. हा विचार, उपपत्ती म्हणजे हा जो शास्त्राचा विचार आहे, तो मागे मी काही अध्यायामधून सांगितलेला आहे. विशेष करून 7व्या अध्यायामध्ये ते 12व्या श्लोकावरती नत्वहम तेषु ते मयी, 12वा श्लोक जो आहे 7व्या अध्यायातला, जाऊन पाहायला हरकत नाही. तर त्या श्लोकामध्ये मी ही गोष्ट सांगितलेली आहे. कोणती गोष्ट सांगितलेली आहे? तय्या फेना अंता पाहता, फेना अंत पाहता, जेवी जळ न दिशे पंडुसता, नातरी स्वप्नीची अनेकता चैला नोईजे, तैशी भूते या माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. मी या भूत मात्रामध्ये नाही. भूत मात्र माझ्या ठिकाणी. मस्तानी सर्व भूतानी नच अहम तेष्वस्थित. काय म्हटलेलं आहे? मस्तानी सर्व भूतानी नच अहम तेष्वस्थिता. त्याचा बरोबर शेवट इथे केलेला आहे बघा, की त्या जळामध्ये तुला फेसच दिसेल, पण फेसामध्ये पाणी नाही. फेस जसा प्रकटपणानं दिसतो तसं माझं प्रकटीकरण म्हणजे जग आहे. म्हणून जगात मी असेन, पण माझ्यामध्ये जग नाही. म्हणजे पाण्यात फेस नाही. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. तैशी भूते फेनांत पाहता, पण त्या फेसामध्ये जळ न दिशे पंडुसता, त्या फेसात पाणी नाही. ना तरी स्वप्नीची अनेकता चैला नोहिजे, तैशी भूती माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. त्या भूत मात्र माझ्या ठिकाणी दिसतात, आणि त्यामध्ये मी मात्र नसतो. दोन वेळा जरा एकत्रितपणाने बघितले तर आपल्याला वरचा जे सिद्धांत, दृष्टांत सांगितलेले आहेत,
कोणते बघा, माझ्या ठाई बिंबते जैसी जळी पेन आणि तया पेना अंत पाहता जेवे जळ न दिसे पण नसता. एक स्वप्नाचा दृष्टांत दिला आणि पाणी आणि फेसाचा दृष्टांत दिलेला. जागेपणी आणि स्वप्न, तसं पाणी आणि फेस असं वर्णन. तसंच परमात्मा आणि जग, मुख्य गोष्टीकडे आपण आलो की लक्षात येतं. ज्याप्रमाणे फेसाच्या आत पाहिले तर पाणी दिसत नाही किंवा स्वप्नातली विविधता जागे झाल्यावर नष्ट होते. किती प्रकारची स्वप्न, वेगळ्या प्रकारचं त्यामध्ये दृश्य असू दे, जाग झाल्यावर अजिबात राहत नाही. त्यामुळे सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी भासतात, पण मी त्या भूतामध्ये नाही, कारण मी त्यांचा अधिष्ठान आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अधिष्ठान दृश्य रूपानं दिसत नाही. मी अधिष्ठान आहे आणि जग त्याच्यावरती अध्यस्त आहे. जगाला स्वतंत्र सत्ताने आधार नाही. माझ्या सत्ता स्फूर्तीने हे जग सत्तावान होतं आणि प्रतीतीला येतं. परत परत तोच मुद्दा आपण बघायला लागलोय 2-4-5 ओळीमधून. भगवंताच्या सत्तेनं जग सत्तावान होतं. सत्तावान म्हणजे होतंय दृष्टीगोचर होतं, दिसायला लागतं. आणि त्यावेळी काय होतं, माझ्या सत्तेवर राहतं आणि प्रतीतीला येतं. पण जगाची ही नामरूपाने होऊन, ही जगाची नामरूप होऊन घेऊन मी सत्तावान होत नाही किंवा मी रूपवान होत नाही, कारण जगाच्या अधीन माझी सत्ता नाही. जग माझ्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. माझं त्याच्यावरती नियंत्रण आहे जगावरती. कारण जगाला जे अस्तित्व आहे ते माझ्यामुळं आहे. फेसाला अस्तित्व जे आहे ते पाण्यामुळं आहे. स्वप्नाला अस्तित्व आहे ते त्या जागेपणामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणजे ते कुठंतरी भासतं ना, दिसतं ते जीवाच्या अंतःकरणाच्या एका व्यासपीठावरती त्या मैदानात दिसत असतं. पण ते खरं असतं का, ते जागं झाल्यानंतर समजून चालतं, आपल्याला कळायला लागतं. तसं म्हणलेलं आहे, जगाच्या अधीन माझी सत्ता नाही. त्यामुळे जगाच्या नामरूप घेऊन मी रूपवान होत नाही. जगाची सत्ता घेऊन मी सत्तावान नाही, तर माझी स्वतः सत्ता स्वतंत्र आहे. जग माझ्याकडून काही उचलून सत्ता घेतं आणि ते दिसायला लागतं, प्रतीतीला येतं, सत्तावान होतं, प्रेरित होतं, कामाला लागतं. तैसे भूतजात सर्व हे माझेच किरावयव. किती वर्णन करताना म्हणतात बघा, सगळी जे भूत मात्र आहेत हे माझे अवयव आहेत. परी माया योगे जीव दशेस आले. पण जीव दशेला का आले, तर त्याचं कारण जन्माला आले कारण माया आहे, मी नाही. मायेच्या सत्तेमुळं हे जीव जन्माला येतात आणि दिसायला लागतात. त्यामुळे स्वप्नामध्ये जसं माणूस विविध प्रकारची दृश्य पाहत असतो, कुणाला कसलं स्वप्न पडते, कुणाला कसलं स्वप्न पडते. काही वेळा काही गोष्टी न अनुभवल्याची सुद्धा स्वप्न आपल्याला पडतात. माझा गळा कोणतरी कापतोय, हे आता काय मी पूर्वी कधी अनुभवलंय का जागेपणी सांगा. बरेच वेळा असं म्हटलं जातंय, मनी दिसे ते मनी वसे ते स्वप्नी दिसे. आता मनात कुणाच्या येईल काय माझा गळा कोणतरी कापा लागले, असं नाही येत. तरी सुद्धा स्वप्नामध्ये बरेच वेळा दिसते का नाही, दिसतंय. पण बरेच वेळा स्वप्नामध्ये पदार्थ जे आहेत हे स्वप्नातल्या पदार्थाला हे माझ्या सत्तेवर दिसतात ना. मी आहे प्रत्येक ठिकाणी म्हणून स्वप्न दिसतं, मी आहे म्हणून जागृती आहे, आणि मी आहे म्हणून सुषुप्ती आहे. या तिन्ही अवस्था ज्या आहेत या माझ्या सत्तेवर जसे चालतात, तशा जगाच्या ज्या उत्पत्ती स्थिती लय आहे हे भगवंताच्या म्हणजे ईश्वराच्या सत्तेने चालत असतात. त्यामुळे स्वप्नात माणूस जी विविध दृश्य पाहत असतो ते सर्व काही तोच बनत असतो. दुसरं काय असतं का सांगा, तो बघणारा कोण आहे सांगा, हा एकटाच आहे बघणारा. दृश्य अनेक आहेत, भरपूर दृश्य असतात, विविध असतात. पण त्यामुळं जसं हे जगाया स्वप्नामध्ये विविध दृश्य पाहतो, तसा जीवात्मा जो आहे तो अविद्येच्या निद्रेमध्ये असतो. माऊली बोलतात अविद्येची या निदा शब्द वापरलेला आहे. अविद्येच्या झोपेमध्ये असतो आणि तोपर्यंत त्याला विश्वरूपी स्वप्न पडत असतं. जग का दिसतं, अविद्येत आहे म्हणून. म्हणजे जीवाला भगवंताची ओळख न होण्याला कारण अविद्या आहे. कारण वर्णन केलेलं आहे बघा, माया ही
सत्वगुणयुक्त माया आहे, ईश्वराच्या अधीन आहे. आणि माया आणि ईश्वर यांची जोडी आहे, तशी जीव आणि अविद्या अशी जोडी लावली जाते. वास्तविक अविद्याने माया एकच आहे, अज्ञान तेच आहे. परंतु मूळ कारण जे आहे ते सगळ्याला अज्ञान आहे. त्यातूनच अविद्या निर्माण होते आणि त्यातूनच मायेची निर्मिती आहे. इथं वर्णन करताना म्हणतात, जीवाला जे अविद्येरूपी सुषुप्ती किंवा झोप लागलेली आहे, निद्रा असते, तोपर्यंत त्याला विश्व जाणवत असतं, विश्व दृष्टीला दिसत असतं. तर स्वप्न पडलं, नाहीशी झालं म्हणून मी नाश पावत नाही. मात्र कधी बघा असं झालंय का, स्वप्नातली सगळी सृष्टी नाहीशी झाली. स्वप्नात मी एका कार्यक्रमामध्ये आहे, मी मध्यभागी आहे, डान्स चालू आहे, मी पण डान्स करतो आहे, आणि कोणतरी आला एखादा अतिरेकी, त्याने बॉम्ब टाकला. बॉम्बमध्ये सगळं उद्ध्वस्त झालं, मी पण मेलो. जागे झाल्यानंतर कळतं तसं काही नव्हतं, मी आहे. कोण बघतं? कारण मीच बघतो. बॉम्ब टाकायला सुद्धा मी पाहतो, मी स्वतःला वाचवलं नाही. त्यावेळी बघितलं तो माणूस बॉम्ब टाकायला आलाय आमच्या कार्यक्रमावरती, संपुष्टात येणारा कार्यक्रम सगळा मी पाहतोय, तर मी त्याला वाचवलं नाही. कारण ती स्वप्नातली दुनिया असते. जेव्हा मी जागा होतो तेव्हा कळतं तर मी त्याच्यापासून वेगळा आहे, माझा नाश होत नाही. स्वप्नातल्या सृष्टीचा जरी नाश झाला तरी माझा नाश होत नाही. तसं सर्व भूतमात्रांचा नाश झाला तरी परब्रह्माचा नाश होत नाही. जरा समजून घेतलं पाहिजे बरं की आपण हळूहळू. परब्रह्माचा नाश का संभवत नाही? कारण नाश जो असतो तो कशाशी? विकारी पदार्थाशी असतो, अवयवी पदार्थाशी असतो. पण भगवंत तर निरावयवी आहेत आणि निराकार आहेत, म्हणून त्यांचा नाश संभवत नाही. जगाचा नाश संभवतो, तसं स्वप्नातली सृष्टीचा नाश होतो, माझा होत नाही. मी असतो, मी स्वप्न पाहणार आहे ना. तसं इथं अन्वय व्यतिरेकाचा विचार सुद्धा सांगितलेला आहे बरं का. हा अन्वय व्यतिरेक मागच्या वेळा आपण सुरुवातीला पाहिलेला होता, मागच्या चिंतनामध्ये. त्या जागृतीचा स्वप्नात व्यतिरेक असतो, असतोय का नाही बघा. जागृतीमध्ये स्वप्न असते का? तर नसते. म्हणजे स्वप्नाचा व्यतिरेक असतो. बघा आता दुसरी गोष्ट बघा, स्वप्नात जागृती नसते. जर स्वप्नात जर जागृती असती तर मी सगळं ते स्वप्नाचा अनुभवलं असतं आणि मला लक्षात आलं नसतं ना. त्यामुळे स्वप्नात जागृतीचा व्यतिरेक असतो. आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, सुषुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृती नसतं. जागृतीमध्ये स्वप्न आणि सुषुप्ती नसते. स्वप्नामध्ये जागृती आणि सुषुप्ती नसते. सुषुप्तीमध्ये जागृती आणि स्वप्न नसतं. पण तिन्हीमध्ये मी आहे की नाही? आहे. तिन्हीमध्ये माझा अन्वय आहे आणि प्रत्येकाचा दोघांचा व्यतिरेक आहे. इतर वेळी जागेपणामध्ये झोप बी नाही आणि स्वप्नही नाही, त्याचा दोघांचा व्यतिरेक आहे. पण मी आहे की नाही? आहे जागेपणात. स्वप्नात मी आहे की नाही? आहे. सुषुप्तीत मी आहे की नाही? आहे. प्रत्येक ठिकाणी मी आहे, पण त्यातली कुठली तरी अवस्था नसते. मात्र एक अवस्था असते, एक अवस्था नसते, दोन अवस्था नसतात, अशी स्थिती होते. त्याला अन्वय म्हणतात. अन्वय म्हणजे भाव, अस्तित्व, आणि व्यतिरेक म्हणजे अभाव, ज्यामध्ये काही नाही. असं एकच परमात्मा वस्तूचे वर्णन शास्त्रानं असं दोन पद्धतीनं करून दाखवलेलं आहे. एक निषेधात्मक केलेला आहे, एक विधेयात्मक केलेला आहे. निषेधात्मक शब्द वापरून काय केलेलं आहे? परमात्मा का उदाहरण, परमात्मा असा असा आहे, हे विधेयात्मक वर्णन आहे. असा आहे, तो सदरूप आहे, तो चिद्रूप आहे, तो आनंद रूप आहे, अस्ति भाती प्रिय रूपानं आहे, असं वर्णन त्याचं केलेलं आहे. आता हे वर्णन करताना हे विधेयात्मक वर्णन आहे. पण असा नाही असंही म्हणतात. म्हणाल तुम्ही तर असा नाही तो परमात्मा. तुम्ही म्हणाले जगासारखा आहे काय? नाही. वाऱ्यासारखा आहे काय? नाही. आकाशासारखा आहे काय? नाही. पाण्यासारखं आहे काय? नाही. हे काय आहे? निषेधात्मक वर्णन. ज्याला नाही 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 म्हणजे श्रुती नेती म्हणते. माऊलींचा अभंगच आहे. काय म्हणतात ते? श्रुती तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. अनुमानेना
श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, असा माऊलींचा अभंग आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. म्हणजे विधेयात्मक आणि वर्णन आहे त्याचं. म्हणजे तो असा आहे, असा आहे, असा आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर ही मकर कुंडले. कसं वर्णन केलं आहे? मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कस्तुभ मणी विराजित. झालं, आता त्याचं आहे आहे म्हणून सांगितलं असं आहे. परंतु तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. आता सगळे बाजूला करा. मी आता श्रीमुखामध्ये सर्व सुख पाहणार आहे. ते तुमची मकर कुंडल, त्या कौस्तुभमणी, तो पितांबर आणि तो तुळशी हार सगळं बाजूला करा. कसा केलेला आहे बघा, त्याचा व्यतिरेक केलेला आहे. तसा निषेधात्मक आणि विधेयात्मक असं वर्णन श्रुती करते भगवंताचं. त्यामुळे नेती नेती असं निषेधात्मक वर्णन आहे. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हे विधेयात्मक वर्णन आहे. सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे, त्याचा अन्वय सांगितलेला आहे. आणि नेती नेती शब्दाने व्यतिरेक सांगितलेला आहे. ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत याला अन्वय आणि व्यतिरेकाच्या पद्धती किंवा प्रक्रिया म्हणतात. शास्त्रानं त्या वर्णन करून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे भगवंताची सगुण किंवा व्यक्त रूप किंवा निर्गुण किंवा अव्यक्त अशी दोन रूपे आहेत. काय वेळा म्हणतात सगुण आहे म्हणजे तो व्यक्त आहे, किंवा दुसरी बाजू निर्गुण आहे म्हणजे अव्यक्त आहे. अशी दोन रूपं सांगितलेली आहेत. मी भूतमात्रात आहे असा अन्वय करतात, आणि मी भूते माझ्यात नाहीत असा व्यतिरेक सांगतात. माझ्यामध्ये भूत नाही, मी भूतमात्रामध्ये आहे, पण माझ्यामध्ये भूत नाही असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण याची पद्धती सांगताना किंवा व्यतिरेक आणि अन्वय सांगताना माऊलींची ही उभी आपल्याला विचारात घेण्यासारखी आहे. की फेना अंध पाहता जेवी जळ न दिशे पंडुसता ना तरी स्वप्नीची अनिकता चैला नुहिजे. स्वप्नातली दृष्टी जागृतीमध्ये राहत नाही ना, जाग झाल्यानंतर ती शिल्लक जात नाही. निर्गुण परमात्मा जाणताना अशी नामरूप दूर सारावी लागतात. या जगाला दूर केल्याशिवाय आपल्याला भगवंताची भेट होणार नाही. आपण जो जगाचा विचार आहे तो जगाचा विचार सोडल्याखेरीज परमार्थाचा विचार स्थिर होणार नाही. नामाला बसलं, ध्यानाला बसलं की आपल्या लक्षात येतं की हे सगळी नामरूप दूर सारावे लागतात. जसं पाण्यावरील शेवाळ दूर करणं आहे तशी खरं वाटणारी ही नामरूप आहे. वाटतात का नाही? खरी वाटतातच. मुलगा नातवंड खरं वाटतात का नाही? नवरा बायको खरी वाटतात, आई वडील खरी वाटतात. ही तशी खरी वाटणारी नामरूप दूर केल्याशिवाय आपल्याला आत्म्याची ओळख होत नाही. देहाला बाजूला केला पाहिजे तरच आपल्याला आत्मा सापडेल. जगाला बाजूला केलं पाहिजे तरच ब्रह्म काय आहे ब्रह्मदर्शन होईल. म्हणजे आत्मदर्शन आणि ब्रह्मदर्शन वास्तविक विचार केला तर दोन्ही एकच आहे. पण जगाच्या देहाच्या दृष्टीने विचार केला तर त्याला आत्मदर्शन म्हणतात. आणि सगळ्या प्रकृतीचा आणि सृष्टीचा विश्वाचा विचार केला तर त्याला ब्रह्मदर्शन म्हणायचं. सगळं विश्व बाजूला केल्याशिवाय ब्रह्मदर्शन कळणार नाही, समजणार नाही, होणार नाही. आणि देहाला देहाच्या निरासा पावलो या ठाया तुकोबा म्हणतात. गाता गुण आहे विठोबाचे. या विठ्ठलाचं गुणगान गाता गाता मी देहाच्या निरासा, देहाचा निराश करून या ठायावर या ठिकाणाला मी पोचलो आहे. म्हणजे देवापर्यंत पोचायला म्हणजे आत्म्यापर्यंत पोचायला मला देहाचा निराश करावा लागतो. आणि संसाराचा निराश करून समस्त सृष्टीचा निराश करून आपल्याला ब्रह्मतत्व जाणून घ्यायचं आहे. म्हणून मी तो आत्मा मी आहे किंवा ते ब्रह्म मी आहे अशी जाणीव होण्यासाठी याचा असा व्यतिरेक करत जावं लागतं. तर खरं वाटणारी ही जगाची सगळी नामरूपोनी पसारा जो आहे तो दूर केल्याशिवाय ओळख होत नाही. हा व्यतिरेक आहे. आणि कारण हे कार्यरूपच असतं. कुठलंही कारण कार्यामध्ये असतंच असतं. असं अनेक वेळा आपण बघतो. जरी आपण दह्याचा रूपांतर बदललं असलं तर दुधाचे जे गुण आहेत ते गुण दह्यामध्ये तुपामध्ये असतातच. ते फॅट ज्याला आपण म्हणतो फॅट्स, ते फॅट्स कुठं असतात तर तुपामध्ये असतातच की. ते फॅट्स मूळचे कुठले आहेत सांगा तर दुधाचे आहेत. म्हणजे दुधाचे फॅट्स तुपामध्येही बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे कारण जे असतं ते कार्यामध्ये बघायला मिळतं. म्हणून कारण हे कार्यरूप आहे पण भिन्न नसतं, त्या कार्यापासून भिन्न नसतं. म्हणून कार्यात कारण पाहणं
कार्यामध्ये म्हणजे जगामध्ये कारण म्हणजे परमात्मा पाहणं हा अन्वय आहे. कारण सोनं आहे तर सोने रूपी कारणा वाचून अलंकारी रूपी कार्य राहू शकत नाही. उदाहरण आपण घेऊया. अलंकार जर टिकायचे असतील तर सोनं हे कारण असायलाच पाहिजे. सोनं बाजूला ठेवून अलंकार राहतात का बघा? नाही राहणार. तसं परमात्मा बाजूला करून जग राहणार नाही. तसं ब्रह्मा वाचून जगत हे कार्य राहू शकत नाही. त्यामुळे कार्यात कारण पाहणं हा अन्वय आणि कारणात कार्य नाही असं पाहणं याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे काय? दागिन्यात सोनं पाहणं हे कार्यात कारण पाहणं आहे, याला अन्वय म्हणतात. लक्षात येत नाही लवकर बरं काय? थोडस शांतपणे ऐकलं पाहिजे आणि कुठेतरी ते अभ्यासलं पण पाहिजे. कारणासहित कार्य असतं, कार्यासहित कारण असतं, तो अन्वय असतो. म्हणजे कार्यात कारण पाहणं हे अन्वय आहे. म्हणजे सोन्यामध्ये अलंकारामध्ये सोनं पाहणं, जगामध्ये परमात्मा पाहणं अन्वय आहे. पण कारणात कार्य नाही, सोन्यात अलंकार नाही असं पाहणं हा व्यतिरेक आहे. आता लक्षात आलं असेल. आणि अशाच विचार दोन मुद्दे आपण घेतले होते. मगाशी जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नाचा घेतला होता. या तिन्ही ठिकाणी मी असतो, याला अन्वय. मीचा अन्वय तिन्ही अवस्थेमध्ये असतो. परंतु माझ्यामध्ये ह्या तिन्ही नसतात. लक्षात घ्या, मुद्दा फार महत्वाचा आहे. मी जेव्हा आत्मस्वरूपाच्या द्वारे विचार माझा मी करायला लागतो त्यावेळी माझ्याकडे जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीही नाही. त्याच्या पलीकडची अवस्था भोगतातच ना. समाधीमध्ये जाणारी तुरीय अवस्था भोगतात का नाही? भोगतात. त्या ठिकाणी जागृती आहे? नाही. स्वप्न आहे? नाही. सुषुप्ती आहे? नाही. तरी मी आहे. फक्त मीच आहे ही तुरीय अवस्था आहे. त्या तिन्ही अवस्थेचा व्यतिरेक झाला. पण बराच वेळ असा विचार लक्षात घेतला पाहिजे. समजा मी जागृतीत आहे तर मी आहे, मी स्वप्नात आहे तरी मी आहे, मी झोपेत आहे तरी मी आहे. झोप लागली आहे कोणाला कळतं? स्वप्न पाहतं हे कोण कळतं? मी जागा आहे कोणाला कळतं? मला कळतं. तुर्यामध्ये हा जो मी आहे तो मी त्याच्या त्या तत्वाशी एकरूप होतो. आणि त्यामुळे शेवटच्या अवस्थेमध्ये फक्त मी राहतो, अवस्था नसतात. कारण शिल्लक राहतं, कार्य राहत नाही. मी भूतात आहे, माझ्यात भूते नाहीत. तुर्येमध्ये तीन अवस्था नाहीत. तीन अवस्थेत मी आहे. वर्णन फार सुंदर आहे आणि विचार करण्यासारखं आहे. म्हणून फार सुंदर श्लोक आपण प्रसिद्ध. अस्ति भाती प्रिय रूपम नाम चेदंश पंचकम, रूपम नामम चे अदंशम पंचकम. नाम रूपाचं जे अंश आहेत पंचकम, 5 अंश एकूण होतात ना भगवंताचे. जगाच्या दृष्टीने विचार करायला लागला तर जग अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप या 5 मुद्द्यांनी नटलेलं आहे. त्यातले 3 मुद्दे जे आहेत, आद्यत्रयम ब्रह्मरूपम, पहिले 3 जे आहेत त्रयम अस्ति, भाती, प्रिय, हे ब्रह्मरूपम. आणि उरलेले 2 नाम आणि रूप जगत रूपम तत्वोद्वयम. उरलेले 2 जे आहेत ना ते जगत रूप आहेत. म्हणजे कशी बरोबर मिक्स झालेले आहे बघा. माया आणि परमात्मा वेगळे करता येत नाही. त्यासाठी केवढा हट्टापिट्टा करावा लागतो आपल्याला हे समजून घेण्यासाठी. नाम घ्यायचं, धारणा करण्याच्या, तीर्थयात्रा, व्रत वैकल्य करायच्या, लोटांगण घालायचे, शास्त्रांचा अभ्यास करायचा, शास्त्र सांगायचं, शास्त्र ऐकायचं. काय काय म्हणून करतोय आपण? कशासाठी करतोय हे? तर मायेपासून भगवंत वेगळा आहे हे कळावं म्हणून. जोपर्यंत मी मायेत आहे तोपर्यंत मला भगवंताची खरी ओळख होणार नाही. जेव्हा मी मायेतून बाहेर पडेल तेव्हाच मला भगवंत कळेल. मी जोपर्यंत संसाराचा, प्रपंचाचा विचार करतो तोपर्यंत नाम व्यवस्थित घेऊ शकणार नाही, ध्यान करू शकणार नाही. ज्यावेळी मी माझा प्रपंच, माझा संसार, माझं सगळा देहादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला करेल तेव्हाच मला ध्यान लागतं, नाम लागतं. आपला रोजचा अनुभव आहे बघ.
दिवसभराचं सगळं राहटगाडगं जे असतं हे विसरल्यानंतर मन शांत लीन होतं, अहंकार गुपचूप पडून राहतो, त्यावेळी झोप येते. अहंकार जर जागा असेल म्हणजे अंतःकरण जर जागा असेल, झोप लागत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत माया आहे. अंतःकरण म्हणजे बाधित न झालेलं अंतःकरण आहे, तोपर्यंत मायेचा प्रभाव राहणारच. त्यामुळे म्हणून माऊली म्हणतात की या अस्थिभाती प्रिय हे 3 जे घटक आहेत हे ब्रह्मतत्वाचे आहेत, परमात्म्याचे आहेत. आणि नामरूप ही जगाला मायेकडून मिळालेली आहे. माया रूपम, ही 2 जग जे आहेत ही मायेची 2 रूपं आहेत. अशी माया आणि ब्रह्म एकत्र मिसळल्यामुळंच मला विवेक करावा लागतो. जसा राजहंस पक्षी दूध आणि पाणी वेगळं करून बरोबर त्याचा विचार करतो, बरोबर तेच प्राशन करतो, तसं मला या संसारात राहूनच मायेला बाजूला करून भगवंताचं प्राशन केलं पाहिजे. म्हणून इथं म्हणलेलं आहे नामरूपाचं अस्तित्व जे आहे, हे जे म्हटलं ते नामरूपाचं अस्तित्व या अस्थिभाती प्रियवरती आहे. आस्थी नसेल तर त्याचं अस्तित्व राहणार नाही. जगाचं भाती नसेल तर जग दिसणार नाही, आणि प्रिय नसेल तर जगातली कुठलीच गोष्ट मला आवडणार नाही. ब्रह्म परमात्म्यानं आपलं सच्चिद आनंद रूप या जगामध्ये ओतलेलं आहे. सद आहे म्हणून माझं अस्तित्व आहे, चिद आहे म्हणून मला ज्ञानाची लालसा आहे, आणि आनंद आहे म्हणून मला सुखाची इच्छा होते. मला अज्ञानी राहूसं वाटत नाही, कारण मी ज्ञानरूप आहे. बघा, देहात राहून भगवंत कसा मिक्स झाला आपल्या देहामध्ये याचं वर्णन करायला चालू आहे. त्या फेसाला आणि पाण्याला काय वेगळं करता येते कसं सांगा बघू. फक्त समजून घ्यायचं आहे, फेस म्हणजे पाणी नव्हे. काय वेगळं करत बसणार आहे आपण. फेस म्हणजे पाणी नव्हे म्हटलं तर संसार बाधित झाला. देह मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, आपोआप सिद्ध होतं. काय त्याला बाजूला करावं लागते हो? कशाला बाजूला करायचं? त्याला मिथ्या आहे असं समजलं. बोलणारा माणूस खोटं बोलतोय आणि तो बोलताना माझी निंदा करतो. जी निंदा करतो तो खोटं बोलत असेल तर त्याला खोटं एकदा म्हटलं तर ती निंदा आहे का स्तुती आहे याच्याशी माझं घेणं देणंच नसतं ना. तो माझी स्तुती करतो का निंदा करतो कधी करतोय? ज्यावेळी मी त्याला सत्यत्व देतोय त्यावेळी. जर मी सत्यत्वच दिलं नाही तर ती निंदा आणि स्तुती माझ्यासाठी मिथ्या होऊन जाते. हाच विचार माऊली सांगायला बरं काय. जरासा आपण खोलात जाऊन हा विचार करायला लागलोय की मायेला दूर करून मी कसा त्या परमात्म्याला कसा एकदा पकडेल असं होतं. पण वाटेत तीच असते. ती नाही आहे म्हणजे देहच माया आहे. आणि ही देह माया जी आहे ती ओलांडून जायचं म्हणजे काय मरायचं आहे का? देह टाकायचं आहे का? नाही. ती माया सत्य नाही, खोटी आहे, मिथ्या आहे असं फक्त समजायचं आहे. बाकी काही करायचं नाही. काय करत बसताय? लाटा बाजूला काढताय पाण्यापासून. लाट खरी नाही, पाणी खरं आहे. पाण्याच्या अस्तित्वावर लाटा आणि तरंग उमटतात, बुडबुडे येतात, फेस निर्माण होतो. ते सगळे जे आहेत ते मिथ्या आहेत. त्यातलं पाणी सत्य आहे. त्यामुळे जगामध्ये असा परमात्मा विलीन होऊन राहिलेला आहे. पण हे विलीन झालेला परमात्मा याचा शोध जो आहे तो शोध कशा अर्थानं तर उरलेल्या ज्या गोष्टी आहेत नामरूपात्मक सगळा पसारा जो आहे तो मिथ्या समजला की अस्थिभाती प्रिय सदचित आनंद रूपानं तो माझ्याकडे प्रकट होतो. आणि तेच सांगायचं आहे. आणि हे सगळं जर लक्षात घेतलं तर पाण्यात फेस, फेसात पाणी नाही. कसं आहे लक्षात घेतलं तर पाण्यामध्ये म्हणजे जगामध्ये परमात्मा आहे. असा कोण म्हटला ना या जगात देवच नाही म्हणणारे जे आहे तर तू पण शिल्लक कसा राहिलास? तू शिल्लकच राहणार नाहीस. कारण अस्थि जे रूप आहे, सत जे रूप आहे त्यामुळं तुझं अस्तित्व आहे. अस्थि रूपामुळे आणि सत रूपामुळे तुझं अस्तित्व आहे. तुला अज्ञान घालवावंसं वाटतं त्याचं कारण भाती रूप आहे. भासणारच नाही. तुझी स्मृती तुझी बुद्धी चालते ते भाती रूपावर चालते.
बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात. भाती ज्याला आपण म्हणतो ना ते चिद्रूप, ते भाती जे आहे ही भाती रूप बुद्धीची आहे, स्मृती आहे, त्यामध्ये प्रज्ञा त्यामध्ये आहे. पण आपल्याला लक्षातच येत नाही. मी म्हणतो माझीच बुद्धी आहे, मी माझी बुद्धी अशी आहे, माझी बुद्धी तशी आहे, मी बुद्धिमान आहे. अरे हे सगळे उसनवार आहे. आणि उसनवार घेतलेल्या सगळ्या गोष्टीबद्दलचा अभिमान आपण किती बाळगतो. महत्वाची गोष्ट त्यामध्ये सांगतात. त्यामुळे विचार केला की पाण्यात फेस, फेसात पाणी नाही, घटात आकाश, आकाशात घट नाही. एखादा तांब्या आहे, त्या तांब्यात आकाश असतं. काय आकाशात तांब्या कधी बघायला मिळालाय आपल्याला सांगा बघू. कसा असेल काय सांगा. आकाशात तांब्या नाही, कारण आकाशामध्ये घट नसतो. ती घटात प्रवेशही करत नाही. काय म्हणतात बरेच वेळा, त्या घटामध्ये आकाशानं प्रवेश केला. ऐतरी उपनिषदात वर्णन केलेलं आहे. तो वायूमध्ये शिरला, वायुरूप झाला. बरोबर आहे, त्या बरोबर सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं आता वर्णन जर केला तर तो घटात सुद्धा शिरत नाही ते आकाश. मग काय होते तर घटच आकाशामध्ये आहे. बघा ना, शिरला कसं म्हणायचं, घटात आकाश शिरलंय कसं म्हणायचं सांगा बघू. बाहेर पण आकाश आहे, मग ते का शिरलं नाही त्यामध्ये. याचा अर्थ असा होतो घटातच, आकाशातच घट आहे, त्यामुळे घटात आकाश आहे. तसा विचार केला तर आकाशात मात्र घट नाही, घटात आकाश आहे. जगात परमात्मा आहे, परमात्म्यामध्ये जग नाही. किती बाजून आपण समजून घ्यायला एकच उभी बघा. म्हणून सर्व विश्वाचा अधिष्ठान मी आहे, सर्व विश्व माझ्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे, मी त्यांच्यात नाही. कारण विश्व ही कल्पनाच आहे, नुसती कल्पना आहे. म्हणून भगवंत म्हणतात हा विचार तुला 7व्या अध्यायामध्ये मी अगोदरच सांगितलेला आहे. तैशी भूते माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ पायी सांगितली. या मागच तुला मी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये मी नाही. म्हणजे अंतिम सत्य जे आहे ते सत्यच आहे. जगाला सत्य माना लागलाय का, ठीक आहे म्हणते श्रुती, माना. जगालाही सत्य म्हणायचं असेल तर माना, पण त्या सत्याचं एक सत्य आहे हे विसरायचं नाही. आणखीन एक नवीन दृष्टिकोन बरं का. श्रुती काय वेळा म्हणते सत्यश्य सत्यम. एका उपनिषदामध्ये वर्णन त्याचं केलंय बघा. सत्यश्य सत्यम म्हणजे सत्याचं अंतिम सत्य परमात्मा आहे. का जगाला जर सत्यत्व बुद्धी वापरायला लागला आपण, म्हणा वायू सत्य आहे, आकाश सत्य आहे, पाणी सत्य आहे, कारण माझी ताण भागवते ते सगळा वायू खरंच आहे, माझ्या श्वासासाठी उपयोग पडतो, खरा येतो. बर ठीक आहे, पण याच्या पाठीमागं वायूचा वायू, सत्यश्य सत्यम. पाण्यात पाणीची वाणी, आकाशा पाठीमागलं आकाश. विचार केलं मनाचं मन, मनाला खरं मानता, पण मनाचं मन आहे ते त्याच्यापेक्षा खरं आहे. सत्यश्य सत्य, त्या सत्याचं अंतिम सत्य परमात्मा आहे. अनात्मा जगाला सत्य मानलं तर परमात्मा त्या सत्याचं सत्य म्हणा. जग अनात्म आहे ना, त्या अनात्म जगाला तुम्ही सत्य म्हणता ना, तर त्या सत्याचा सत्य परमात्मा आहे. म्हणून पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपल्याला ते भिन्नतेनं आढळतं. जशी स्वप्नातल्या सृष्टीमध्ये सगळं जग वेगवेगळ्या प्रकारचं दिसतं, तसं विषय पुरुषाला प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बघायला लागतं. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. विषय पुरुष आहेत, विषय आणि पामर पुरुष आहेत ना, त्याला ते भोगात्मक जग दिसतं. जिज्ञासू असेल तर त्याला ते जग त्यागात्मक आहे, हे त्याज्य आहे असं दिसतं. ते भोग्य आहे असं कुणाला वाटतं, विषयी पुरुषाला. जिज्ञासू पुरुषाला ते त्याज्य वाटेल, आणि ज्ञानाला त्याच्याबद्दल उपेक्ष बुद्धी असेल. ग्राह्य, त्याज्य आणि उपेक्ष या गोष्टी वर्णन करताना ज्ञानाला त्याची प्रतीती परमात्मा अशीच येते. परमात्मा आहे, जग हे परमात्मा आहे. विषय पुरुष म्हणतो जग हे भोगासाठी आहे. चार्वाक दर्शन, विषय हे सगळं जग हे प्रपंच भोगासाठी आहे. भोगा, खा प्या मजा करा, जायचंय आता, त्यामुळं काही पण करा. जिज्ञासू जर असेल ना, थोडा का असे ना, मुमुक्ष ज्याला आपण म्हणतो, तेव्हा मुमुक्ष म्हणे जग त्याज्य आहे, त्यातली नामरूप त्याज्य केली पाहिजे. आणि ज्ञानी जो असतो तो ज्ञानी म्हणेल की जग हे विश्वची माझी घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर पण झाला.
आपणच होऊन जातो. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐशे. कुणाचा द्वेष करेल होतो सांगा बघू. ज्याला परमात्माच जग रूपानं परमात्मा जगातून दिसायला लागलेला आहे, जगच परमात्मा रूपानं दिसायला लागलेला आहे, तो वेगळा स्वतःला इतरांपासून समजेल काही सांगा बघू. त्याच्यासाठी द्वेष शिल्लक राहील, द्वंद्व शिल्लक राहतील का? तसं हे एकमेव अद्वितीय जे तत्व जे आहे ते अद्वितीय एकमेव असलेलं जे तत्व आहे ते सत्याचं सत्य आहे हे जाणलं पाहिजे. तैशी भूते या माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. ओवी जरा तोडून अभ्यास करावा लागतो. बिंबतीपर्यंत ओवीचा तुकडा पूर्ण करावा लागतो. तया माझी मी नाही, मी त्याच्यामध्ये नाही. पण विचार केला तर जगात देव आहे, पण देवात जग नाही. मी मध्ये शरीर नाही, शरीरामध्ये मी असेन. विचार करा, आता आपला साधा विचार करायचा. मी शरीरामध्ये आहे आणि मी मुळेच माझ्या शरीराचं अस्तित्व आहे. मी नसेल तर शरीर राहणार नाही, पण शरीर नसेल तर मी राहू शकतो. माझं अस्तित्व आहे, मी आहेच. अंधार पडला, मी दिसेनासा झाला तर मी आहे की नाही. मी झोपलो, अरण्यामध्ये झोपलो, अमृतांनो मला अदृष्ट, अंगावर पांघरून जाते राय, कुणालाच दिसत नाही. माणसं सुद्धा नाही, पाखरं सुद्धा नाही तिथं, कुणालाच दिसत नाही. पण त्याला माहिती आहे ना तो आहे. सगळ्यांच्या दृष्टीनं शरीर नसू शकतं, पण तो स्वतःच्या दृष्टीनं त्याला तो असतोच. ही गोष्ट फार महत्वाची आहे. तया माझी बिंबती, तैशी भूते या माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. मी नाही, भगवंत नाही. भगवंत अलिप्त आहे, निर्लेप आहे, ते तत्वच तसं आहे. आणि त्यामुळे ते नित्य असतं ना, अविनाशी आहे, अविकारी आहे. मग त्यात विकारात्मक जगामध्ये तो कसा विकार होईल ना, त्यालाही अस्थिभाज आहे, ते जवर्गते विप्रिमते ही गुण लागू पडतील शरीराचे. नाशिवंत देह जाणारा सकळ तसा परमात्माही नाशिवंत ठरेल. नाही होत तसं, कारण परमात्म्यामध्ये जग नाही. जगात परमात्मा आहे याचा अर्थ काय तर जग परमात्म्यामधलं जगामधलं जे सत्ता आहे जेव्हा तो काढून घेतो त्यावेळी जगाचा अस्त होतो. देहामधली आत्मा जो सत्ता आपली काढून घेतो त्यावेळी देहाचा मृत्यू होतो. म्हणजे काय त्या आत्म्याचा मृत्यू झाला का? नाही होत. काय कशानं होईल सांगा बघू. नान्य ते हान्य मान्य शरीर वर्णन मागच्या वेळा आपण केलेलं आहे, त्याचा विचारही केलेला आहे. हाच विचार दृढ करणं फार गरजेचं आहे. आपल्याला दुःख होत नाही. हा जर चिंतनाचा विषय आपण जर वाढवत जर गेलो तर दुःखाला कारणच उरत नाही, कारण जगाचाच निराश झालेला असतो. म्हणून काय करायला पाहिजे? तुका म्हणे नाही निरसला देह, देहापासून सुरुवात करावी. जगाचा निराश करण्याच्या नादाला लागू नये. सुरुवात देहापासून केली ना, देहच जगाला कारणीभूत आहे. दृष्टी सृष्टीवाद म्हणतात त्याला. मी आहे म्हणून सृष्टी आहे, मी पाहतो म्हणून वस्तू आहेत. मी जर पाहतच नसेल माझ्यासाठी त्या वस्तू नाही. आपल्यासाठी विचार करायचा बरं काय. म्हणून देहाचा निराश करत गेलो आपण तर हळूहळू अंतःकरणापर्यंत जातो. आणि अंतःकरण म्हणजे जीवापर्यंत गेल्यानंतर जीव दशा सुद्धा नाहीशी होईल, म्हणजे त्याचा व्यतिरेक होईल. आणि खरंच भगवंत जो सगळ्या भोवतीनं नटलेला आहे तो एकमेव आहे. त्याच्यामध्ये ही जीव नाही, त्याच्यामध्ये ही संप महाभूत नाही, त्यामध्ये प्रकृती नाही, पण प्रकृतीमध्ये तो आहे, अहंकारामध्ये तो आहे, सगळीकडे तो आहे, भरून उरलेला आहे. ही जर जाणीव आपल्या लक्षात ठेवली तर या ओव्या आपल्याला समजतील. याच्यावरली एकच ओवी राहिलेली आहे, पण फार चपकल अशी एक खोच मारून ठेवली आहे त्या ओवीमध्ये. म्हणून आपल्या पुढच्या चिंतनामध्ये आपण बघूया. म्हणून बोललेली या बोलाचा अति सोन कीजे या लागे या सो परी मज आत पैसो दिटी तुझी, यावर आपण बोलायचं आहे उद्या. परी मज आत पैसो दिटी तुझी, कारण तुझी दृष्टी माझ्या स्वरूपात विस्तार पाहो. हे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं चिंतन उद्याच्या याच्यामध्ये आपण करू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.